नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींना जूनचे महिन्याचे पैसे पडलेले नाहीत, जूनचा हप्ता आलेला नाही. तर त्यासाठी काय करायचे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. कारण की अशा महिला आहेत ज्या महिला ह्या संपूर्ण त्यांच्या पात्रते यादीमध्ये बसत आहेत. त्यांची कुठलीही त्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही किंवा कुठलीही अशी गोष्ट नाही की त्या ह्या पात्रता यादीमध्ये बसत नाहीत. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला ते सांगणार आहे. तुम्ही जर पात्रता यादीत बसत असाल तुम्हाला काय करायचे म्हणजे तुमचे पैसे सुरू होतील. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात जाऊन येणार आहे. मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढे पण लाडक्या बहिणीची अशीच नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे. तर पहिल्यांदा पहा, लाडक्या बहिणींची पात्रता यादी कशी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही जर ह्या पात्रता यादीत बसत असाल तर तुम्हाला जे आहे ते तुमचे पैसे सुरू होणार आहेत. तर नंबर 1 आहे ते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत. त्यानंतर 2 नंबर आहे. 2 नंबर पहा तुम्ही, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते, ते पण आहे. त्यानंतर 3 नंबरचं पहा, किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व कमाल 65 वर्षे होईपर्यंत. तर हा लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, ते बी असणार आहे. त्यानंतर जे आहे ते लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर हे तुम्ही यादीत बसत असाल तर तुम्हाला जे आहे ते पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती येणार आहेत. परंतु तुम्हाला काय काम करायचे ते तुम्हाला सांगणार आहे. आता अपात्रता आपण यादी बघूयात. तुम्हाला नंतर सांगणार आहे की तुम्हाला पैसे सुरू करण्यासाठी काय करायचे. पण अगोदर अपात्रता यादी काय आहे पहा. तर अपात्रता यादी अशी आहे. नंबर 1 ला पहा की ज्यांच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, हे अपात्र आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, आयकरदाता म्हणजे जे कर भरतात असे. त्यानंतर पहा 3 नंबरला आहे. 3 नंबर जे आहे ते ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत आहेत. तर या ठिकाणी तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील. त्यानंतर पहा 4 नंबरचा विषय असा आहे की सदर लाभार्थी महिला शासनाच्या व इतर मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला 1,500 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ह्या योजनेत लाभ घेऊ शकत नाहीत. हे तुमच्या संपूर्ण लक्षात आलं असेल. त्यानंतर काय गोष्टी आहेत पहा. तर या ठिकाणी पहा, त्यानंतर कोणती गोष्ट आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ह्या महिला लाभ घेऊ शकत नाहीत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ह्या महिला घेऊ शकत नाहीत लाभ. त्यानंतर पहा, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे कुटुंबातील सदस्याचे नावावर नोंदणीकृत आहेत असे हे महिला लाभ घेऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे, कारण की तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल त्याचं तुम्ही त्यामध्ये पात्र असू शकतात. जर ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे दुसरं जे चारचाकी वाहन असेल तर ते मात्र तुम्ही या ठिकाणी तुमच्या जे आहे ते तुमचं नाव या ठिकाणी वगळलं जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे जर तुम्ही असाल ह्यामध्ये तुम्ही अपात्रता आहे आणि तुम्हाला पात्रता यादी सांगितलेली आहे आणि अर्ज प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर अर्ज प्रक्रिया तुम्हाला तुमची अर्ज झालेली आहे त्यामुळे अर्ज प्रक्रिया सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्ही काय करायचे या ठिकाणी पाहू शकतात. तुम्हाला एक तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आहे टोल फ्री क्रमांक जे आहे ते हेल्पलाईन नंबर, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जे आहे ते तक्रार सांगू शकतात. किंवा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमची अर्जदाराची जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी लॉग इन करायचं ऑप्शन आहे, या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊयात आणि तुम्हाला काय करायचं ते पुढची प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो आम्ही लॉग इन करून घेतलेलं आहे. लॉग इन कसं करायचं तुम्हाला अगदी सोपं आहे. त्या लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते या प्रकारे तुम्हाला अर्ज पाहायला भेटतील. तुमचा अर्ज जे आहे ते या ठिकाणी अप्रूव्ह दिसत आहे. अप्रूव्ह दिसत असेल तर तुम्हाला काही अडचण नाही आहे. तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही अप्रूव्ह या ठिकाणी पाहू शकतात. जर तुमचा अर्ज अप्रूव्ह दिसत नसेल तर तुम्ही जे आहे ते तुम्हाला काहीतरी पुढं प्रक्रिया करायची गरज आहे. अशा प्रकारे तर आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे अर्ज दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी साईडच्या कोपऱ्यात जे ऑप्शन दिसत आहे तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला
क्लिक करायचं आहे आणि तुमचा हप्ता पडलेला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहा क्रेडिट हप्ते पडलेले या ठिकाणी दाखवत आहेत, पेड झालेले दाखवत आहेत. तुम्हाला 1500 रुपये पडले आहेत, 1500 पडले आहेत. हे संपूर्ण किती हप्ते तुम्हाला पडले ते पण दाखवत आहे. तुम्हाला एकूण पैसे किती आलेले आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट 16,500 दिसत आहेत. या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आणि तुमचं विशेष म्हणजे तुम्हाला जर पैसे येत नसतील, आले नाहीत, तर तुम्हाला काय करायचे ते सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा या ठिकाणी तक्रार ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तक्रार ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तक्रार ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी पहा तुम्हाला तक्रार ऑप्शनवरती तक्रार फॉर्म ओपन होईल. तक्रार फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला साईटला या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी पहा, जे या ठिकाणी पहिल्यांदा ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती टिक करायचं आहे. आपण या ठिकाणी टिक करूयात आणि ह्यामध्ये जे आहे ते माय ॲप्लिकेशन ह्यावरती क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशन, कारण की तुमची तक्रार करायची आहे तर माय ॲप्लिकेशन करायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्याची कोणाची करू इच्छित असाल तर तुम्ही कंप्लेंट एजंट ऑर्डर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करू शकता. तर आपल्याला माय ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे ते साईटला दिसत आहे यावरती निवडायचं आहे की काय तक्रार आहे ते. या ठिकाणी पाहू शकता ह्यामध्ये पण शेवटचं ऑप्शन आहे ऑर्डर, यावरती ऑर्डरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा तुमचा जो आहे तो आधार क्रमांक नंबर येईल, तुमचा जो आहे तो या ठिकाणी ID चा नंबर येईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. वर्णन म्हणजे तुम्ही तुमचा हप्ता किंवा तुमचं काय अडचण आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी पात्रता यादीमध्ये बसत आहे. मी एक पात्रता महिला आहे. मी एक पात्र महिला आहे आणि माझा जून महिन्याचे पैसे किंवा हप्ता मला मिळाला नाही आहे, तर अद्याप माझा हप्ता जे आहे ते माझा सुरू करावा असं या ठिकाणी मी विनंती करते, असं या ठिकाणी टाकायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचं आधार कार्डचे नंबर टाकायचे आहे, डॉक्युमेंट्स नेम आधार कार्ड नाव टाकायचे आणि त्यानंतर या ठिकाणी साईटला दिसत आहे अपलोड, ह्या अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुमचं आधार कार्ड असेल किंवा कोणतं डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला अपलोड करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर विशेष म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा भरायचा आहे. साईडला की जो कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे सबमिट ऑप्शन दिसत आहे खालच्या साईडला. या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमची तक्रार जी आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल होईल आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला 24 तासामध्ये तुमचं जे आहे ते त्याची रिप्लाय केलं जाईल. तुमचा जो पैसे मिळाले नाही, तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरळीत तुमचे हप्ते जे आहे ते सुरू केले जातील. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे, कारण की बऱ्याच महिला पात्र असून सुद्धा त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे जून महिन्याचे हप्ते आलेले नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या लक्षात आलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा, तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला एकदम पद्धतशीर सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते तुमची तक्रार नोंदवायची आहे, तर तुम्हाला या ठिकाणी पैसे सुरू होऊ शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.